सरदार वल्लभभाई पटेल फौलादी महापुरुष सेम तसंच आहे की नरेंद्र मोदी साहेब सुद्धा एक फौलादी महापुरुष आहेत. त्याच कारणाने मी बहुजनमधून या महायुतीच्या मध्ये पक्षप्रवेश करून मी महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून आज निवडणूक लढत आहे. नमस्कार, मी दिवाणजी आहेर. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रणसंग्रामानिमित्त आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये उमेदवारांची चर्चा करतो. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे जे उमेदवार निवडणूक लढवत आहे यामध्ये एकूण 27 उमेदवार रणांगणात आहे. यामधील स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि कायमच समाजाची सेवा करणारे हरेश्वर गणपत पाटील हे प्रभाग क्रमांक 3चे अधिकृत शिवसेनेचे उमेदवार आहे. तर आपण त्यांना विचारूया की आपला प्रचार कसा आहे, लोकांचा तुम्हाला कसा सहभाग मिळतो, तुमच्या मागे कशी जनता आहे, त्यावर बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. काय सांगाल प्रचाराबाबत? प्रथमतः मी माझी ओळख देतो. मी हरेश्वर गणपत पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेच्या चिन्हावरती महायुतीतर्फे ड मधून निवडणूक लढवत आहे आणि स्थानिक भूमिपुत्र आहे मी या ठिकाणी. आमचा प्रचार एकदम सुनियोजित पद्धतीने व्यवस्थितपणे चाललेला आहे. भरभरून लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो. महायुतीचा उमेदवार असल्याकारणाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची युती असल्याकारणाने त्या महायुतीचा एक परिणाम म्हणून संपूर्ण वारं फिरलेलं आहे आणि संपूर्ण वसई विरारमध्ये महायुतीचे वारे जोरदार वाहू लागले. त्याचाच एक भाग म्हणून मी स्वतः प्रचारात आघाडी घेतलेली आहे. आम्ही महायुतीचे 4ही उमेदवार प्रचारात आघाडी घेतलेली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून भरभरून लोकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली तर याचा काय आपल्याला फायदा होईल? निश्चितच फायदा होणार. मी आपणास सांगू इच्छितो की एवढं जोरदार म्हणजे महायुतीचं वारं या विरार शहरामध्ये वसई विरार महापालिकेमध्ये घोंगावत आहे की त्याचाच एक भाग म्हणून आमच्या प्रचारासाठी स्वयं महाराष्ट्राचे मत्स्य मंत्री नितेश राणे साहेब हे स्वतः हे माझ्या कॉम्प्लेक्समध्ये आले होते. त्याचाच एक भाग. दुसरी गोष्ट, कालच आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते नालासोपाऱ्यामध्ये महायुतीच्या प्रचारासाठी आले होते. आणि खास करून तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगतो की येत्या 12 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे परम आदरणीय श्रद्धेय म्हणजे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत जे एकनाथ शिंदे साहेब, ते सुद्धा माझ्या या प्रचाराच्या वेळी रोड शो करणार आहेत आणि ते या ठिकाणी येत आहेत. तर मी माझ्या प्रभागातील बंधू भगिनी मतदार बंधू भगिनींना आवर्जून विनंती करतो की आपण सुद्धा त्या रोड शोमध्ये सामील व्हावं आणि आपली ताकद दाखवून द्यावी असं मी आवाहन करतो. 4 कॅन्डिडेटला पॅनल पद्धतीने तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, 29,000चा हा मतदार जवळजवळ 16 ते 17,000चं पॅनल पद्धतीने आम्हाला लिडिंग मिळेल. 16-17,000. कारण ते लोक विशेष म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण ह्याला बघून वोटिंग करणार आहेत. माझा स्वतःचं वैयक्तिक सांगायचं झालं तर माझ्या घराण्याला खूप राजकीय पार्श्वभूमी आहे. माझे काका 11 वर्षे सरपंच होते. काय नाव? कमळाकर शंभू पाटील. माझी बहीण 30 नगर परिषद आल्यापासून माझी बहीण या ठिकाणी नगरसेवक होती. म्हणजे 30 वर्ष 2.5 वर्ष विरार शहराची नगराध्यक्ष होती. तदनंतर वसई विरार शहरावरती म्हणजे वसई विरार पट्ट्यामध्ये महापालिका अस्तित्वात आली. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा ती एक टर्म 5 वर्ष महापालिकेत सुद्धा नगरसेवक म्हणून बसलेली आहे. आणि ह्याचाच एक मजबूत असा राजकीय फायदा मला स्वतःला होणार आहे. तुमच्या पॅनलमध्ये किरण किनी म्हणून निवडणूक लढतात आणि तुम्ही हरेश्वर पाटील ड मधून. पण माझ्या माहितीनुसार हे दोन्हीही म्हणजे तुम्ही स्वतः आणि किरण किनी म्हणजे हे बहुजन विकासमध्ये काम करत होते. म्हणजे जुने बहुजनचे दोन्ही कार्यकर्ते एका पॅनलवर, तर हा एकदम पक्षांतर कसं? बघा काय आहे माहिती आहे का, आम्ही तर बहुजनचे कार्यकर्ते होतोच ना, बहुजनमध्ये काम करत होतो. कुठेतरी आमच्या मनामध्ये एक देशाचे महान पंतप्रधान परमादरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं जे देशाला प्रगतीपथाकडे नेणारं विजन जे आहे ते बघून आज
मोदी साहेबांमुळे या देशात, भारत देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये एक उच्च स्थानावर नेऊन पोचलेलं आहे. जर अशी व्यक्ती, ज्याला आपण अगोदर सांगायचो की सरदार वल्लभभाई पटेल फौलादी महापुरुष, सेम तसंच आहे की नरेंद्र मोदी साहेब सुद्धा एक फौलादी महापुरुष आहेत. सांगतात ना 56 इंच की छाती, ते काही खोटं नाही, खरं आहे ते. आणि त्यांचाच एक भाग आज महाराष्ट्राचे कार्यक्षम लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांचं सुद्धा विधान, आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब, की महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे न्यायचं आहे. महाराष्ट्र पहिला 1 नंबर जातो, तो 1 नंबरचाच ठेवायचा आहे. आणि त्यांना पाहून आम्ही आकर्षित झालो. त्याच कारणाने मी बहुजनमधून या महायुतीच्या मध्ये पक्षप्रवेश करून मी महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून आज निवडणूक लढत आहे. म्हणजे तुम्हाला विरोधक कोण आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, तुमचा विजय निश्चित अशी खात्री आहे तुम्हाला? 100% आमच्या समोर विरोधक कोण आहे ह्याला आम्ही गिनतीत सुद्धा घेत नाही. समोर असलेला विरोधक कॅन्डिडेट कोण आहे, काय काम आहे त्याचं, समाजसेवेमध्ये कुठे आहेत उभे ते, फक्त एक विशिष्ट घराण्याचं लेबल आहे, एक विशिष्ट व्यक्तीचा जावई आहे, बाकी समाजकार्य शून्य आहे. त्याच्यामुळे अशा विरोधक कॅन्डिडेटला गिनतीत सुद्धा आपण घेत नाही. कार्यक्षम विरोधक कसा असावा, त्याचं कंपॅरिझन काय असावं, समाजसेवेची त्याची मूठ कुठे बनलेली आहे, कुठे आहे. आम्ही बहुजनमध्ये असताना, कुठच्याही पदावर नसताना, तळागाळातून रोडवर उतरून समाजसेवा केलेली आहे. समाजासाठी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, हा माझा प्रथम म्हणजे माझा हे विजन आहे. मी माझा सुनिश्चित तसा आहे, निश्चय माझा तसाच आहे. तुमचं प्रॉपर गाव कुठलं? माझं प्रॉपर गाव नारिंगी. नारायण. नारिंगी, मी नारिंगीचा भूमिपुत्र आहे. जन्मस्थान, कर्मस्थान सगळं नारिंगीच. नारिंगी विरार. बहीण नगराध्यक्ष होती, नगरसेवक होती, तेव्हापासून सर्व पट्ट्यामध्ये जो आमचा पट्टा प्रभाग आहे तो साईनाथ नगरपासून लागला. साईनाथ बायपास, आपला नारिंगी बायपास फाटकला जातो, तो साईनाथ नगरपासून लागला. तो वरचा पट्टा वैष्णवी नगर, खाली आल्यानंतर के बेकरीपर्यंत, के बेकरीपर्यंत पुढे सरळ गेला तर कोकण नगर, विजयनगर, चामुंडा नगर, रामू कंपाऊंड, असा सरळ सरळ पट्टा तो गेला, तो सिराजवाडीपर्यंत गेलेला आहे. या सगळ्याच ठिकाणी आम्ही स्वतः भरपूर कामं केलेली आहेत. एवढंच आहे की त्यावेळेस मीडिया नव्हती किंवा आपल्याला तो फोटोग्राफीचा शौक नव्हता, म्हणून मी लोकांसमोर ती कामं शो करू शकत नाही. पण प्रत्यक्ष रोडवर उतरून काम करण्याची माझी एक पार्श्वभूमी आहे. आणि आम्ही ती रात्री अपराधी माझ्या कॉम्प्लेक्समध्ये, ज्या कॉम्प्लेक्समध्ये मी राहतो ते विश्वराज कॉम्प्लेक्स आहे, त्या विश्वराज कॉम्प्लेक्समध्ये आपण येऊन लोकांना विचारा की हरेश्वर पाटील कोण आहे, काय करतात. तर लोक आवर्जून सांगतील की पाटील साहेब आमच्यासाठी रात्री अपरात्री उपयोगी पडणारी व्यक्ती आहे, आमच्यासाठी आमच्या मदतीला धावून येणारे. सोशल फील्ड, सोशल वर्कमध्ये ते कधी कधी काम करताना मी स्वतः कधी जर काही वस्तूमध्ये जर कोणाला काही द्यायचं असलं तर मी कधी माझ्या खिशात हात घालायला मागे पुढे बघत नाही. तो देण्याचा भाग झाला. परंतु लोकांच्या हाकेला, मदतीला धावणं, हॉस्पिटलचं काम असू दे, पोलीस स्टेशनचं काम असू दे, तलाठी सर्कल असू दे, कोणाच्या रूमचं काही वादविवाद असू दे, सगळं मी स्वतः रस्त्यावर उतरून मी त्यांच्यासोबत राहून हे सगळे मी कामं आहेत ना, ते मी लोकांना माझ्या विश्वासात घेऊन मी तडीच नेतो. जी जनता सध्या हरेश्वर पाटील यांना ऐकत आहे, पाहत आहे, प्रभाग क्रमांक 3 मधून ते निवडणूक लढवतात, परंतु उमेदवार कसा असावा, तर प्रभागातील पूर्ण गल्ली, नाव, वार्डचे किंवा त्या कॉम्प्लेक्सची नावं, एरियाची माहिती, असा उमेदवार असलेला या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहे. जनतेच्या काय अपेक्षा पूर्ण करणार? मी माझ्या प्रभागातील सर्व जनतेला हेच आवाहन करतो की तुम्ही बरेच वर्ष एका ठराविक व्यक्तीला कोणाला तरी नगरसेवक म्हणून देत होते, त्यांना निवडून देत होते. आज महायुतीच्या आम्ही 4 उमेदवार आहेत. तुम्ही निश्चित या ठिकाणी बदल घडवा, आम्हाला भरपूर महायुतीला भरघोस मताने विजयी करा, हे मी संपूर्ण जनतेला आवाहन करतो. कारण काय माहिती आहे का, मी साहेब तुम्हाला एक सांगतो जाता जाता, आमच्या कोकण नगरचा पट्टा आहे. खाली त्या कोकण नगरमध्ये, विजयनगरमध्ये मी प्रचार रॅली काढत असताना मी बघितलं की त्या ठिकाणी भरपूर सुविधांचा अभाव आहे. फक्त बिल्डिंगचं जाळं पसरलेलं आहे, इमारतींचं, पण लोकांसाठी पाहिजे तशा सुखसुविधा नाही. एक सुसज्ज असं मैदान नाही, ग्राउंड नाही आहे त्या ठिकाणी. कोण कुठेही कचरा टाकतो, कचऱ्याचा म्हणजे साफसफाई होत नाही रेग्युलरपणे. लोकांचं भरपूर लोकसंख्या आहे. आणि काही लोकांना कसं आहे माहिती आहे का, ते
जे पूर्वीचे काही कॅन्डिडेट आहेत, काही उमेदवार आहेत, त्यांना ते लोक वेठीच धरलेलं आहे. त्यांना असं म्हणजे काय आमचा हा एकट्ठा मतदारसंघ आहे. पण आता यावेळेस लोकांनी मन बदललेलं आहे. लोकांची मनस्थिती पक्की झालेली आहे की बदल घडवायचा म्हणजे बदल घडवायचाच. त्याच्यामुळे काय माहिती आहे का, महायुतीचा विजय निश्चित आहे. आणि लोकांकडे आव्हान केलेलं आहे, पण तरी पण लोक आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी स्वतःच आपलं मन बनवलेलं आहे की महायुतीशिवाय पर्याय नाही विकास करायचा असेल तर. आणि निश्चितच लोक आम्हाला विजय करतील. अजून एक गोष्ट सांगतो की मुस्लिम पट्ट्यामध्ये शिंदे साहेब आमचे आहेत, परम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांची 12 तारखेला रॅली होणार आहे. तर ती रॅली बहुतेक मला वाटते जो गोपचारपाड्यात एक दर्गा आहे त्या ठिकाणी पर्यंत पोहोचणार आहे. आणि शिंदे साहेबाला टोटल मुस्लिम वर्ग, जे मुस्लिम या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत, स्थानिक आहेत, या ठिकाणी राहणारे आहेत, ते बाहेरून आलेले बांगलादेशी नाही, या ठिकाणचे आहेत. त्याच्यामुळे त्या मुस्लिम पट्ट्यातनं सुद्धा आम्हाला भरपूर असं सहकार्य मिळतं आणि एक गड्डा मतदान मुस्लिम वर्गाचं आम्हाला मिळणार आहे. म्हणून त्याच्यामुळे हरेश्वर पाटील आणि हे माझ्यासोबत असलेले तिन्ही कॅन्डिडेट म्हणजे एकूण पॅनलचे आम्ही 4ही बहुमताने भरघोस मताने विजय होणार. भरघोस मताने विजय होणार असा त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि 12 तारखेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रचारासाठी येणार आहे. जनतेला त्यांनी आव्हान केलेलं आहे, खास करून प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेला त्यांनी आव्हान केलंय. तर त्यांना जनता कशी साथ देते ते निश्चितच त्यांना आशा आहे, अपेक्षा आहे. आणि जी काही परिवर्तनाची लाट येणार ते नक्कीच इथे परिवर्तन दिसेल. 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी भरघोस मतदान करावं अशी त्यांनी आव्हान केली. आणि 16 तारखेला त्यांच्या विजयाची रॅली निघो हीच त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद साहेब. जय महाराष्ट्र.